नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. गेल्या आठवड्यात म्हटलं होतं त्याप्रमाणे थोडासा व्यत्यय तर येणार होताच, परंतु त्यानंतर माझी प्रकृती देखील बिघडली आणि जवळ-जवळ आठवडाभर मी तुमच्या भेटीला येऊ शकले नाही. त्याबद्दल क्षमा मागते. अनेक घटना घडून गेल्या आणि त्यातली महत्त्वाची घटना घडली ती 31 जुलै म्हणजे कालच्याच दिवशी स्पेनमध्ये. स्पेनचा स्यूटा हा एक छोटासा भाग आहे आणि तो त्याच्या किनारपट्टी ओलांडून समोरच्या भूभागामध्ये आफ्रिकेमध्ये आहे. इथे एक प्रकारचं आक्रमण झालं. मोरोक्को मधले मुस्लिम घुसखोर तिथे पाठवले गेले. अगदी योजनापूर्वक पाठवले गेले. त्या सगळ्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. ते व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, की अशाच तऱ्हेने जर बांगलादेशातून इथे घुसखोर पाठवण्याचा उद्योग सुरू झाला, तर नेमकं काय होईल? तेव्हा मुळामध्ये स्पेन आणि मोरोक्कोच्या दरम्यान काय झालं हे आधी बघूया आणि मग त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी बांगलादेशमध्ये काय हालचाली चाललेल्या आहेत आणि भारताला त्यासाठी काय सावधगिरी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल विचार करून सांगू शकते. तर मी एक छोटासा प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. प्रेझेंटेशन महत्वाचं आहे कारण नकाशा समजल्याशिवाय तुम्हाला मी काय म्हणते ते लक्षात येणार नाही आणि त्याच्यासाठी शेअर करते स्क्रीन. शुअर तुम्हाला आवडेल अशी आशा आहे आणि तुम्ही बघू शकता हा पहिला नकाशा आहे. ह्याच्यामध्ये जो वरचा भूभाग लिहिलेला आहे तो स्पेनचा आहे. खालती आहे तो मोरोक्को आहे. तो स्यूटा जो प्रांत आहे तो किती छोटासा आहे बघा. एका बाजूला इथे मेलिला म्हणून लिहिलेलं आहे. त्या मेलिला आणि स्यूटा हे दोन स्पेनचे भाग आहेत. वरती आहे तो स्पेन आहे. मध्ये आहे ती जिब्राल्टरची सामुद्रधुनी. तुम्ही सगळ्यांना भूगोलामधली ही टर्म आता आठवत असेल. जिब्राल्टरची सामुद्रधुनी. ह्याच्यावरती अशा पद्धतीने एपिसोड करावा लागेल अशी मी कधी स्वप्नात कल्पनाही केलेली नव्हती. पण इट हॅज बिकम हॉट नाऊ. आणि बघा आता काय होतंय. दुसरा नकाशा मी दाखवतेय. त्याच्यात तुम्हाला अधिक क्लिअर होईल. मी म्हटलं तसं स्पेन उत्तरेला आहे, पोर्तुगाल आहे. मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी आहे, अतिशय अरुंद. स्यूटा हा प्रांत जो आहे तो एका ठिपक्यात दाखवला गेलाय या नकाशात. म्हणजे तो किती छोटा आहे तुमच्या लक्षात येईल. दक्षिणेकडे आहे ते आफ्रिकन देश मोरोक्को आणि अल्जेरिया. तुम्हाला पूर्वेकडे दिसतो आहे तो मेडिटेरियन सी आणि पश्चिमेला दिसतोय तो अटलांटिक सी. मेडिटेरियन सी जो आहे तोच तुम्ही अधिक थोडंसं त्याच्या पूर्वेला जाल तर इटली आणि इतर देश त्याला जोडलेले तुम्हाला दिसून येतील. म्हणजे त्याच भूमध्य सागरी समुद्र ज्याला आपण म्हणतो त्याच्या किनारपट्टीवरतीच इटली आहे. तुम्हाला आठवत असेल. जर का नसेल आठवत तर हा नकाशा आहे मेडिटेरेनियन सीचा आणि त्याच्यात तुम्हाला दिसेल की एका बाजूला पोर्तुगाल, स्पेन, खाली मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, मग त्याच्यानंतर वर स्पेन, फ्रान्स, इटली असे सगळे हे देश आहेत. तेव्हा हा सगळा नकाशा लक्षात घ्या तुम्ही. आणि जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही का महत्वाची आहे तुमच्या लक्षात येईल. युरोप मधला अनेक जो मालाचा पुरवठा आहे, हा पुरवठा ह्या स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर मधून होत असतो. तिथून माल येतो. बहुतांशी माल हा इटलीमध्ये प्रवेश करतो आणि मग तिथून पुढे उर्वरित युरोपकडे पाठवला जातो. तेव्हा ही सामुद्रधुनी ही किती महत्वाची आहे, ही या नकाशावरून तुमच्या लक्षात येईल. आणि त्याचं जर का परिमाण बघायचं झालं, तर मोरोक्को आणि स्पेन ह्यांच्यामधली म्हणजे मेनलँड स्पॅनिश ह्याच्यामधलं जे अंतर आहे त्या समुद्रधुनीचं ते केवळ 14.3 किलोमीटर आहे. तुम्हाला जर का आठवत असेल, की आपण हुर्मुझचा आखात आणि त्याची नाकेबंदी केल्यामुळे आज संपूर्ण जगाला नाकी 9 आलेले आपण बघतो आहोत. त्याची रुंदी 23 किलोमीटर आहे आणि तरी सुद्धा तिथून जहाज पास होऊ शकत नाही. इथे तर रुंदी फक्त 14 किलोमीटर आहे. तेव्हा हा चोक पॉइंट जो आहे किती महत्वाचा आहे तुमच्या लक्षात येईल. ह्याच्यातून दर वर्षाला जवळ-जवळ 1 लाख जहाज जा ये करतात
आणि त्याच्यामधून महत्वाच्या मालाची ने-आण होत असते. तेव्हा हा जो जिब्राल्टरची सामुद्रधुनी जी आहे, तिची नाकेबंदी करावी ही कल्पना घेऊन ही ॲक्शन घेतली गेली मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. हे पुढच्या विवेचनामध्ये तुमच्या लक्षात येईल. 31 जुलैला मी सांगितलं त्याप्रमाणे 60,000हून अधिक इल्लीगल मायग्रंट्स म्हणजे ज्यांच्याकडे व्हिसा नाही अशा लोकांनी स्पेनच्या स्युटा भूमीमध्ये बळजबरीने प्रवेश मिळवला. मग त्याच्यासाठी काही जण पोहून तिथे पोहोचले. काही जण जमिनी मार्गाने पोहोचले. वेगवेगळ्या पद्धतीने घुसखोरी केली गेली. 60,000 हा आकडा जो आहे तो काही जण 80,000 पर्यंत नेतात. ही सगळे जे घुसखोर आहेत ना, त्यांच्यामध्ये कोणीही स्त्रिया नाहीत आणि त्यांच्यामध्ये कोणीही उतार वयाची माणसं नाहीत. सगळे तरुण मंडळींना तिकडे पाठवण्यात आलेलं आहे. दुसरं असं सांगितलं जातं, की ह्या घटनेच्या आधीच मोरोक्कोनी अनेक कैदी आपल्या तुरुंगामधून सोडलेले होते. आणि हे जे तुरुंगातून सुटलेले कैदी आहेत, ते सगळे कैदी आता स्पेनच्या सुटापर्यंत पोहोचलेले आहेत. एक्झॅक्टली सेम स्टोरी जी ट्रम्प आपल्याला त्यांच्या स्वतःच्या देशाबद्दल सांगतात, की तुमचा व्हेनेझुएला असेल, खास करून व्हेनेझुएलाचं नाव घेतलं जातं. तिथले सगळे कैदी अमेरिकेत पाठवा आणि त्याच्या बदल्यात काहीतरी आम्ही तुम्हाला देतो. असा जो एक अलिखित करार बायडेन सरकारनी व्हेनेझुएला सोबत केलेला होता. त्या करारानुसार अमेरिकेच्या हद्दीमध्ये लाखो लोक येऊन पोहोचले आणि त्याच्यात हे सगळे त्याला आपण म्हणतो ना हार्डन्ड क्रिमिनल्स असे म्हणजे अट्टल गुन्हेगार ज्याला म्हणू आपण, अशी माणसं अमेरिकेत पोहोचली होती. आज अमेरिका अशी माणसं स्पेनमध्ये घुसवताना दिसतंय. अमेरिका का घुसवते आहे, त्याचा संदर्भ तुम्हाला आता येईल. हे जे तिकडे घुसखोर आहेत, त्यांनी त्यांच्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, स्टोर्स लुटून नेली. एकंदरीतच ज्या पद्धतीने घुसखोर वागतात आणि नवीन नाहीये हे आता फ्रान्स असेल, जर्मनी असेल, युरोपच्या अनेक देशांमधून तिथे पोहोचलेले जे स्थलांतरित आहेत, ते ज्या पद्धतीने वर्तन करतात, एक्झॅक्टली तसंच वर्तन या मोरोक्कोमधून तिथे पोहोचलेल्या स्थलांतरितांनी केलेलं आपल्याला दिसतंय. तेव्हा तिथले जे स्थानिक नागरिक आहेत, ते हवालदिल झालेले आहेत. कारण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक एक दिवस उगवतो आणि 80,000 लोक त्या तेवढ्याशा भूभागामध्ये येऊन पोहोचतात. या सगळ्याचं गणित काय, गौडबंगाल काय, हा प्रश्न कोणीही विचारेल. तेव्हा स्थानिक जनतेने स्वतःचे आपले रस्ते रोखून धरण्यासाठी स्वयंप्रयत्न केले. तिथे पोलीस सुद्धा फारसे त्यांच्या मदतीला पोहोचू शकलेले नाहीयेत. तुम्ही म्हणाल हे लोक आलेच कसे? त्यांच्या ते येऊ नयेत म्हणून तिथे सैनिकांची नेमणूक करण्यासाठी नकार दिला गेला. त्यांचे पंतप्रधान सांचेझ हे म्हणाले तिथे सैनिक डिप्लॉय होणार नाहीत. सैनिक डिप्लॉयड नाहीत. सीमा असुरक्षित म्हणजे अनगार्डेड म्हणू आपण. अशा अवस्थेत जर का माणसं घुसली तर दोष कोणाला द्यायचा? तुम्ही जर का थोडंसं इतिहासामध्ये जाल तर हा प्रांत जो आहे तो काही काळ पोर्तुगालकडे आणि नंतर बऱ्याच प्रमाणामध्ये तो स्पेनकडे सुद्धा राहिलेला आहे. ह्याच्यानंतर 1975 सालचं तुम्ही जर का बघाल, तर तिथे ग्रीन मार्च केला गेला आणि मोरोक्कोनी असेच लाखोनी लोक हे स्पॅनिश कंट्रोल्ड वेस्ट सहारामध्ये पाठवले. त्याच्यामध्ये स्पॅनिश लष्करासमोर एक आव्हान त्यांनी उभं केलेलं होतं. त्यावेळेला स्पेननी मुकाटपणे आपलं सगळं सैन्य उचललं आणि ते त्या प्रदेशामधून बाहेर पडले आणि मोरोक्कोला ते सगळा भाग जो आहे आपल्या देशात घालता आला. आता प्रश्न असा आहे, की आता सुद्धा स्पेन तसंच करणार, की ह्याचा लढा देणार? हे सगळे जे 80,000 घुसलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी स्पेन आता काय करू शकतो याच्याकडे सगळ्या जगाचं डोळे लागलेले आहेत. एक्झॅक्टली 2021 साली सुद्धा हीच घटना घडली तेव्हा 8,000 लोक आले आणि आता या घडीला 60,000 ते 80,000 अशी संख्या सांगितली जाते. पण हे जे मायग्रंट्स आहेत ना, म्हणजे तुम्ही जर का संपूर्ण युरोपमध्ये जे सगळे स्थलांतरित मुस्लिम आले, नॉर्थ आफ्रिकेमधून आणि काही मिडल ईस्टमधून,
त्याच्यासाठी सांगितलं जात होतं, नाही, नाही त्यांच्या देशांमध्ये त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. त्यांना पकडून तुरुंगात टाकतात, त्यांचे हाल करतात. अनन्वित छळानंतर ती माणसं मारली जात आहेत. तेव्हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून म्हणून आम्ही त्यांना युरोपाची दारं उघडून दिलेली आहेत. मोरोक्कोत काय? मोरोक्कोमध्ये असं काहीही झालेलं नाहीये. त्यांच्यावरती त्यांची राजसत्ता जी आहे ती फार मोठे अनन्वित अत्याचार करत नाहीये, की त्यांच्यावरती कुठले खटले भरले जात नाहीयेत. त्यांना तुरुंगात टाकून त्यांचा छळ करून त्यांना मारण्याचं कारस्थान तिकडे चालू आहे. असं काहीही घडलेलं नाहीये. मग काय घडलं हे असे सगळे कैदी जे आहेत ते सोडायचे आणि ते स्पेनमध्ये पाठवायचे. तेव्हा हा कूटप्रश्न कोणालाही पडला पाहिजे. हे मायग्रेशन नाहीये, हे लक्षात घ्या. हा अगदी ठरवून केलेला आक्रमण आहे आणि वेगळ्या पद्धतीचं आक्रमण आहे. दाखवताना दाखवायचं, की नागरी लोक जे आहेत, स्थलांतरित आहेत, ते तुमच्या भूमीमध्ये येत आहेत. परंतु त्यांचा अंतस्थ हेतू काय? हे सांगता येत नाही. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये रेफ्युजी म्हणता येणार नाही. निर्वासित म्हणता येतं का? तो निर्वासित जसे बांगलादेशचे 71 साली निर्वासित इथे आले कारण तिथे अनन्वित अत्याचार चाललेले होते. भारताच्या आश्रयाला आले, जीव वाचवण्यासाठी आलेले होते. आठवत असेल तुम्हाला. परंतु ती परिस्थिती बिलकुल नाहीये इकडे. हे सगळं हेतुपुरस्सररित्या चालवलेलं हत्याकांड असल्यासारखं तुम्हाला हत्याकांड म्हणजे आक्रमण असल्यासारखं तुम्हाला दिसेल. तेव्हा ह्याच्या मागे निश्चित काही योजना आहे आणि ती योजना काय आहे, ही महत्वाची आहे. ह्याच्या मागे जर का तुम्ही बघाल तर इराण युद्ध सुरू झालं त्याच्यानंतर अमेरिकेला हल्ले चढवायचे होते. त्याच्यासाठी युरोपच्या अनेक देशांनी नकार दिलेला होता, की तुमची विमानं आमच्याकडे उतरवू नका. भले ते बेसेस जे आहेत ते अमेरिकेचे असतील, नेटोचे असतील, पण ते आम्ही इराणच्या विरोधामध्ये तुम्हाला वापरू देणार नाही. अशी भूमिका ही 1 आणि 2 नाही अनेक युरोपीय देशांनी घेतली होती. स्पेन त्यांच्यामधलाच होता. त्यांच्या देशामध्ये 2 तळ आहेत, एक मोरॉन आणि रोटा. परंतु ह्या दोन्ही तळांचा वापर स्पेननी अमेरिकेला करू दिला नाही. याचा राग इतका प्रचंड आहे, की अमेरिकेने अखेर स्पेनला अद्दल घडवण्याचं ठरवलेलं दिसतंय आणि त्यानुसार मग स्पेनच्या विरोधामध्ये म्हणून मोरोक्कोला उभं करायचं ठरलं. स्पेननी काय-काय केलं? स्पेननी जी जी जहाजं आहेत, हत्यारं घेऊन जहाजं इस्रायलकडे जात होती, ती हत्यारं सुद्धा आपल्या समुद्रधुनीतून जाऊ दिली नव्हती. आणि इस्रायलमध्ये आपला असलेला राजदूत त्यांनी माघारी बोलवलेला होता. इतकंच नाही तर स्टेट ऑफ पॅलेस्टाईनला त्यांनी मान्यता दिलेली होती. तेव्हा 4 गोष्टी झाल्या. स्पेननी काय केलं? एअरबेसेस वापरू दिले नाहीत. आपला समुद्री मार्ग वापरू दिला नाही. त्याच्यानंतर इस्रायलकडे जाणारी जहाजं अडवून ठेवली आणि राजदूत मागे बोलावला आणि पॅलेस्टाईनला मान्यता दिली. या सगळ्या ॲक्शन्स नंतर अर्थातच स्पेनचं हे सगळं जे काम आहे, ते डोळ्यात सललेलं असेल अमेरिकेच्या तर बिलकुल नवल नाही. कारण अमेरिकेमध्ये आज जे प्रशासन आहे त्यांना फक्त शरणागती पत्करणारी सरकारं अन्य देशात असावीत असं वाटतंय. तेव्हा स्पेनवरती ही जी काही पाळी आलेली आहे, तिचा पुन्हा एकदा सगळ्यांनी विचार केला पाहिजे, खास करून भारताने सुद्धा. बरं, टायमिंग सुद्धा महत्वाचं आहे. असंच काहीतरी आपलं उठले आणि ॲक्शन घेतली असं दिसत नाहीये. स्पेनमध्ये निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुकांच्या बेताला स्थलांतरित अशा रीतीने घुसणं हे सरकारला अडचणीत आणू शकतं. हे अमेरिकेला काही कळत नाही असं नाही, परंतु त्यांनी तो मुहूर्त साधायचा पण प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एका बाजूला जागतिक घडामोडींशी अनुकूल असलेली ही स्टेप तुम्हाला दिसेल, परंतु तिचा आंतरिक राजकारणामध्ये सुद्धा कसा वापर केला जातोय, जे भारतामध्ये आज घडतंय. आपण काही त्याच्यापासून वेगळे नाही आहोत. अंतर्गत राजकारणावरती प्रभाव अमेरिका कशाप्रकारे टाकू शकते त्याचं हे दुसरं उदाहरण म्हणू आपण. पहिलं भारताचं आपल्या डोळ्यासमोर आहे. एकूण ह्या सगळ्याला आज जी सुरुवात झाली त्याच्यामध्ये मग जानेवारी 2026 मध्ये म्हणजे खरं म्हणजे युद्ध सुरू व्हायच्या अगोदरच इस्रायल आणि मोरोक्को यांनी एक जॉइंट मिलिटरी ऍक्शन प्लॅन केलेला होता आणि त्यानुसार मोरोक्कोची 51% मिसाईल्स ही आता इस्रायलकडून जातात
मोरोक्को हा ड्रोन प्रोडक्शनसाठी इस्रायलवरती अवलंबून असल्याचं दिसतं. त्याची एअर डिफेन्स सिस्टीम त्यांनी घेतलेली आहे आणि लॉयटरिंग म्युनिशन म्हणजे ज्याला कामिकाझी ड्रोन म्हणतात, ते सुद्धा त्यांच्याकडून. इतकंच नाही तर जॉइंट मॅरिटाईम सर्व्हायलन्स सेंटर सुद्धा आहे. कारण मोरोक्को तुम्ही बघितलं, की वरती त्याच्या समुद्र आहे आणि त्या समुद्रावरती देखरेख ठेवण्यासाठी म्हणून त्यांचं मॅरिटाईम सेंटर जे आहे, त्याच्यासाठी सुद्धा इस्रायल त्यांना मदत करताना दिसतंय. यानंतर म्हणजे हे जानेवारीत झालं. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी युद्ध सुरू झालं. त्यानंतर एप्रिलमध्ये एक महत्वाचा रिपोर्ट हा अमेरिकन सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला आणि त्याच्यामध्ये इस्रायल मोरोक्को आर्म्स डील जे आहे, तो टर्निंग पॉइंट असल्याचं नमूद केलं गेलं. स्ट्रेट ऑफ जिब्राल्टरच्या संदर्भाने तिथला जो सत्ता बॅलन्स आहे, तो समतोल जो आहे, त्याच्यावरती कसा योग्य परिणाम होईल इस्रायल मोरोक्को ट्रीटीचा, असं त्या रिपोर्टमध्ये नमूद केलं गेलेलं होतं. ह्याच्यानंतर काय झालं, तर मोरोक्कोनी ट्रेनिंग एक्झरसाइजेस पासून सर्व म्हणजे तुम्ही बघाल तर ए टू झेड मोरोक्को आणि इस्रायल ह्यांच्यामध्ये संरक्षण विषयक ज्या हालचाली आहेत त्या हालचाली कशा एकात एक पावलं मिसळून होताना तुम्हाला दिसतील. इथे तुम्हाला दुसरं वर्णन वाचायला मिळेल इथे. याखेरीज गाझामध्ये आम्ही आमचे सैनिक पाठवू म्हणून मोरोक्कोनी आश्वासन दिलेलं आहे आणि हे मोठं आश्वासन आहे इस्रायलसाठी. त्यांना गाझामध्ये कोणी ना कोणतरी सैनिक पाहिजेत आणि पाकिस्तान हा भरोशाचा नाही. त्याच्यामुळे पाकिस्तानी सैनिक ते तिथे घेणार नाहीत. ते घेतायत कोण? तर मोरोक्कोचे सैनिक चालतील असा त्यांनी निर्णय केलेला आहे. तेव्हा ही एक अत्यंत महत्वाची घटना घडलेली आपल्याला दिसते. एप्रिल 30, 2026 मध्ये एक डॉक्युमेंट काढलं गेलं आणि ते अमेरिकन सरकारकडून काढलं गेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला आधी डॉक्युमेंट दाखवते. हे ते डॉक्युमेंट आहे. ज्यांना कोणाला बघायचं असेल मिडल ईस्ट पार्टनरशिप इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये मोरोक्को आणि इस्रायलचे जे काही संदर्भ आहेत, सिरियाचं पण मेन्शन आहे. तेव्हा हे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती. त्यांनी म्हटलंय मिडल ईस्ट पार्टनरशिप इनिशिएटिव्ह MEPI या नावाने तुम्ही सर्च पण देऊ शकता पाहिजे असेल तर. याच्यात स्पष्टपणे म्हटलं काय गेलेलं होतं, की हा जो स्युटा भाग आहे आणि मेलिला भाग आहे, हे भाग जे आहेत हे स्पेनचे नाहीत. हे त्यांनी कबूल म्हणजे अमेरिकेने ठरवूनच टाकलं स्वतःच, की हे काही त्यांचे नाहीयेत, हे मोरोक्कोचे आहेत. तुम्हाला कोणी दिला हा निर्णय करायचा अधिकार? पण अमेरिकेने ते ठरवून टाकलं, की नाही, नाही हे सगळे त्यांचे आहेत आणि त्यांना देऊन टाका म्हणून. हिंमतच झाली त्या सगळ्याची. तर या सगळ्यावरती मोरोक्कोची काय पोझिशन आहे हे महत्वाचं आहे. सॉरी स्पेनची पोझिशन सांचेज हे त्यांचे प्राईम मिनिस्टर आहेत. त्यांनी याला स्पष्टपणे आक्रमण म्हटलेलं आहे आणि स्पेनची जी प्रादेशिक सार्वभौमत्व आहे त्याच्यावरती झालेला आघात म्हटलेला आहे. मोरोक्कोनी जे सांगितलेलं आहे, की नाही, नाही हे सगळं ह्युमन स्मगलिंग नेटवर्क आहे, अमुक आहे, तमुक आहे, आमचा त्याचे संबंध नाही. ते सगळे त्यांनी नाकारलेलं आहे आणि मोरोक्कन ऑथॉरिटी सोबत आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, परंतु या सगळ्यांना तुम्ही परत घ्या, असं त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. याच्यानंतर युरोपमधून अतिशय शार्प अशा रिएक्शन्स आलेल्या दिसतात. पहिलं म्हणजे फ्रान्सनी आपले जे बॉर्डर कंट्रोल आहे स्पेन सोबतचे ते एकदम मजबूत केलेत. म्हणजे आता ही मंडळी सगळी स्पेनमध्ये अवतरली. तिथून त्यांनी फ्रान्समध्ये येऊ नये म्हणून फ्रान्सला काळजी घ्यायला लागते आहे. इटलीने तेच केलेलं आहे. इटलीने तर शेंगन व्हिसा अरेंजमेंटच रद्द करून टाकली स्पेन सोबत. शेंगन व्हिसा असेल तुमच्याकडे तर तुम्हाला स्पेन मधून आलेला माणूस हा इटलीमध्ये प्रवेश करू शकत होता. पण इटली म्हणते आमचं शेंगनची आम्ही अरेंजमेंट रद्द करतोय कारण इटलीला कुठल्याही परिस्थितीत हे मोरोक्कोचे घुसखोर मुस्लिम घुसखोर जे आहेत ते आपल्या देशात नको आहेत. त्यामुळे त्यांनी ती जी पळवाट आहे ती सगळी पळवाट बंद करायचं ठरवलेलं आहे. मेलोनी यांनी असं सांगितलेलं आहे, "वी विल टेक एक्स्ट्राऑर्डिनरी मेजर्स टू डिफेंड द बॉर्डर्स अँड सेफ्टी ऑफ इटालियन सिटिझन्स. वी विल नॉट यील्ड एन इंच."
आमची 1 इंचभर जमीन सुद्धा आम्ही कोणाला द्यायला तयार नाही आहोत. ह्याच्या सोबतच सर्वात महत्वाची आणि तुम्हाला कदाचित हसू येईल, ती रिएक्शन जी आलेली आहे ती युरोपियन युनियनची आलेली आहे. युरोपियन युनियन त्या कमिशनच्या प्रेसिडेंट ज्या आहेत, उर्सुला फोन डेर लेyen यांनी काय म्हटलेलं आहे, "दिस सिच्युएशन इज अनएक्सेप्टेबल अँड अर्ज स्विफ्ट रिटर्न अँड डिसमॅन्टलिंग ऑफ स्मगलिंग नेटवर्क्स." उर्सुला फोन डेर लेयर काय म्हणतात, की हे सगळे घुसखोर स्थलांतरित आहेत. त्यांना मोरोक्कोनी परत घेतलं पाहिजे, ताबडतोबीने परत घेतलं पाहिजे. ही सिच्युएशन आम्हाला अजिबात मान्य नाही. अमान्य आहे आम्हाला आणि तिथे जी स्मगलिंग नेटवर्क्स आहेत सगळी, ती स्मगलिंग नेटवर्क जी आहेत त्यांचा पूर्णपणे बिमोड केला पाहिजे. मला आश्चर्य वाटतं ते हे, की ह्या म्हणजे एका बाजूला स्पेन असेल, फ्रान्स असेल, या उर्सुला फोन डेर लेyen बाईसाहेब असतील, हे सगळेजण युरोपमध्ये आपण जे स्थलांतरित घेतले, मुस्लिम स्थलांतरित घेतले, ते कसं उदात्त मानवतेचं काम केलं आणि त्यांना आपल्या देशामध्ये आणून वसवायचं आणि त्यांना आयुष्यामध्ये नवी संधी देण्याचं महत्वाचं काम कसं आपण केलं ह्याच्यासाठी शेकी मिरवत असतात. कॉलर टाईट करत असतात आणि उर्वरित देशांना सगळ्यांना ज्ञानामृत पाजत असतात, की तुम्ही सुद्धा घ्या. पोलंडनी नाही सांगितलंय. पोलंड म्हणतो आम्ही एकही स्थलांतरित घेणार नाही. त्या पोलंडशी यांचा उभा दावा नेहमीचा असतो. अ, हंगरीमध्ये तेच होतं यांचं. पण ह्या सगळ्याच्या वरती आता मोरोक्कोकडून घुसखोर आले तर उर्सुला फोन डेर लेyen म्हणतात, "धिस इज नॉट एक्सेप्टेबल." का बाबा? फरक काय आहे त्या दोनामधला? तुम्ही घेतलेत की ते बरोबर? मोरोक्कोनी पाठवले की ते चुकीचे असतात का? म्हणजे अमेरिकेने तुमचं हत्यार तुमच्या विरोधामध्ये वापरला, तेव्हा हे सगळे गर्भगडीत झालेले दिसतात. मला दोन्ही गोष्टींचा आनंद नाहीये. मला ना युरोपमध्ये जे स्थलांतरित या अगोदर पोहोचले, या फोंडेरबाई ज्या आहेत लेन त्यांच्या धोरणानुसार त्याचाही विषाद आहे आणि अमेरिका आज मोरोक्कोला घोड्यावर बसवून जे स्थलांतरित तिथे पाठवते, त्याचाही विषाद आहे. जी अमेरिका कॉलर टाईट करून सगळ्यांना सांगत होती, की मुस्लिम दहशतवाद हा कसा अत्यंत भीषण समस्या आहे. तीच अमेरिका आज अल जोलानीच्या बरोबर हातमिळवणी करताना दिसते. तुर्कस्तानशी हातमिळवणी करते, मोरोक्कोशी हातमिळवणी करते. कशासाठी? तर तात्पुरते राजकीय फायदे उचलण्यासाठी. आणि या सगळ्या डावाचा हेतू एकच आहे. आपण प्रेझेंटेशन थांबवूया आणि पुन्हा एकदा याच्याकडे ह्या सगळ्याचा हेतू एकच आहे लक्षात ठेवा. ती सामुद्रधुनी जी आहे ती किती चिंचोळी सामुद्रधुनी आहे लक्षात ठेवा. केवळ 13 किलोमीटरची. होर्मुझ तरी 23 किलोमीटर आहे. हे 13 किलोमीटर आहे. आणि तिथून वर्षाला 1,00,000 जहाजं ये-जा करत असतात. तेव्हा होर्मुझ बंद केल्यानंतर आता जिब्राल्टर पण बंद झाला, तर जगाच्या पुरवठा व्यवस्थेवरती किती भीषण परिणाम होईल याचा एकदा विचार करून बघा. अमेरिकेला नेमकं करायचंय काय हा प्रश्न आहे. त्यांना जगाचं सगळं जे गाडं चाललेलं आहे आर्थिक गाडं, ते हॉल्टला आणायचे. त्याच्यामध्ये त्याला म्हणतात ना, खीळ लागली. रेल्वेची इंजिन जी आहेत ती स्थिरावली समजा, तर काय अवस्था होईल? आर्थिक विकास तर होऊ शकणारच नाही. पण आर्थिक गाडा जो आहे, तो पूर्णपणे बंद पाडायचा आहे का अमेरिकेला? आणि तेच जर का त्यांना कर्तृत्व वाटत असेल, तर चांगली गोष्ट आहे. मी म्हटलं त्यानुसार हे स्वतः 100 वरून 50 वर येणार आहेत, तेव्हा उरलेल्या जगाला सुद्धा ते अर्ध्यावर आणायला बघतायत. कारण आम्ही जर का 100 वरून 50 वर आलो आणि तुम्ही 30 वरून 40 वर गेलात, तर तुम्ही आमची स्पर्धा करायला लागाल, बरोबरी करायला लागाल. ती परिस्थिती नकोय म्हणून आम्ही खाली जातो, तर मी तुमच्या सगळ्यांसकट खाली जाईल. ही भूमिका आहे. तेव्हा जिब्राल्टर आता हातात घ्यायचा आहे सामुद्रधुनी त्याची आणि ती का घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं तेव्हा हे जे स्थलांतर झालेलं आहे आणि आक्रमण झालेलं आहे त्याच्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. कारण या सगळ्याचा गर्भित इशारा हा भारताकडे हाताची दाहीच्या दाही दिशा बोटं जी आहेत ती त्या दिशेने वळलेली आपल्याला दिसतायत. अमेरिका जे स्पेन आणि मोरोक्को बाबत करते ते भारताबाबत करणार नाही, अशी कोणीही ग्वाही देऊ शकत
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.